पेरूमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना 2300 वर्षांपूर्वीच्या पुएमापे या एका प्राचीन मंदिरात 14 मानवी सांगाडे सापडलेत, ज्यात पुरुष, स्त्री आणि मुलांचा समावेश आहे। या सर्व सांगाड्यांचे चेहरे हे जमिनीच्या दिशेला पुरलेले असून त्यांच्या गळ्यात दोऱ्या आणि हात मागे बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांचा मानवी बळी दिला गेला असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे। या सांगाड्यांवर लाल रंगाची मातीही लावलेली होती, जी पॅराकास संस्कृतीमध्ये विधींमध्ये वापरली जायची। पुरातत्वशास्त्रज्ञ डॉक्टर हेनरी तांतालियान यांच्या मते ही पुरण्याची पद्धत अघोरी असून ती एंडेस भागात सामान्यतः दिसून येत नाही। शिवाय मंदिर परिसरात विचित्र अवस्थेतले हे असे सांगाडे सापडल्याने ते मानवी बळी या धार्मिक विधीचा भाग असू शकतात असं म्हटलं जातंय। हे संशोधन नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सॅन मार्कोस या संस्थेने केलंय। 2024 मध्येही या संस्थेमार्फत पेरूच्या पॅराकॉस केवेनार्स या भागात मिगुएल विलेना यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे संशोधन सुरू केलं होतं, जे अद्यापही सुरू आहे। 2020च्या आधीही या मंदिराच्या आसपास अनेक उत्खनन मोहिमा सुरू होत्या, तेव्हा प्रथमच इथे मानवी सांगाडे सापडले होते। हा शोध प्राचीन मानवी इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून तो एका अज्ञात मानवी संस्कृतीच्या काही पैलूंवर प्रकाश टाकणार आहे। या टीमने यापूर्वीही याच भागात महत्त्वपूर्ण शोध लावलेत, ज्यामुळे पेरूच्या प्राचीन इतिहासाबद्दल उलगडा झाला होता।